नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये। आज आपण पाहणार आहे बाजरीचे सांडगे। यालाच खारुड्या सुद्धा म्हणतात। तर मराठवाड्यामध्ये उन्हाळी वाळवणाच्या पदार्थामध्ये हा एक पदार्थ मोडला जातो आणि अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण घरच्या घरी बाजरीचे सांडगे किंवा खारुड्या कशा बनवायच्या ते हे पाहणार आहोत। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी लागणारे साहित्य किंवा जिन्नस सगळ्यात अगोदर आपण बघून घेऊया। तर इथे आपण पाव किलो बाजरी आणलेली आहे। म्हणजे दुकानातून एकदा बाजरी आणली की स्वच्छ पाकडून घ्यायची। त्यात जर काही काड्या किंवा खडे असतील तर ते पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचे। तर अशा प्रकारे सगळ्यात अगोदर आपल्याला बाजरी सुपामध्ये टाकून पाकडून व्यवस्थित करून घ्यायची आहे। त्यानंतर आता आपण हे जे पाव किलो बाजरी आहे तुम्ही इथे बघू शकता, ही बाजरी आपल्याला आता एका भांड्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर ज्यावेळेस आपण बाजरीचे सांडगे करतो त्याच्या एक दिवस अगोदर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। तर आता आपण एका भांड्यामध्ये किंवा एखाद्या छोट्याशा अशा टोपमध्ये आपली बाजरी टाकूया। तर इथे मी पाव किलो बाजरीचा उपयोग केलेला आहे आणि यात आपण आता पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊया। तर तुम्हाला इथे दिसून येईल की पाण्यावर जी हलकी बाजरी असते किंवा जे गोंडर असतं ते तरंगायला लागतं। यात एखादी काडी असेल तर ती सुद्धा वर येते अशा प्रकारे। म्हणजे बाजरीमध्ये जी काही घाण असेल ती पूर्णपणे पाण्यावर तरंगायला लागते। मग अशा प्रकारे आपण त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि अजून एकदा आपण हीच बाजरी दुसऱ्या नवीन पाण्याने किंवा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। तर बाजरी स्वच्छ करण्याचं मागचे एकच रिझन आहे, कारण आपण ज्यावेळेस सांडगे बनवतो तर ते जे पीठ बनवतो या बाजरीचं ते व्यवस्थित झालं पाहिजे। तर बघा, परत एकदा पाणी टाकल्यानंतर सुद्धा अशा प्रकारे त्यावर जे गोंडर असतं ते वर तरंगायला लागतं। तर अशा प्रकारे आपल्याला 1 ते 2 वेळेस स्वच्छ पाण्याने ही बाजरी धुवून घ्यायची आहे आणि स्वच्छ करून घ्यायची आहे। आता आपण ही जी बाजरी आहे एखाद्या कॉटनच्या टॉवेलमध्ये किंवा एखाद्या रुमालमध्ये आपल्याला ही बांधून ठेवायची आहे। तर या प्रोसेसला बाजरी वलवणे म्हणतात। आणि आता आपण ही बाजरी एखाद्या कॉटनच्या अशा प्रकारे कपड्यामध्ये टाकून घेऊया आणि छानपैकी याची गाठ बांधून व्यवस्थित आपल्याला हे एक दिवस असंच आपल्याला झाकण लावून किंवा एखादी प्लेटवर ठेवून द्यायचे। तर सगळ्यात अगोदर आता आपण इथे याची गाठ मारून घेऊया अशा प्रकारे। बघा, यात थोडंसं जे पाणी होतं तेही काढून टाकलंय आणि अशा प्रकारे घट्ट गाठ बांधून आपल्याला हे बाजरीचं जे गाठोडं आहे ते अशाच प्रकारे ठेवून द्यायचं आणि असं झाकण लावून पूर्ण एक दिवस, म्हणजे आज जर तुम्ही दुपारी ही प्रोसेस केली तर दुसऱ्या दिवशी तुम्ही एक 10 ते 12च्या सुमारास ही बाजरीचे जे सांडगे बनवू शकता। तर आता बघा, दुसऱ्या दिवशी इथे पूर्णपणे ती ड्राय होते अशा प्रकारे। आता आपण म्हणजे जर तुम्ही याला हाताने प्रेस केलात तर याचे तुकडे होतात, म्हणजे ही परफेक्टली वलवली गेलेली आहे। तर आता आपण ही बाजरी सडून घेऊया। तर इकडे माझ्याकडे मिक्सर आहे। तर पूर्वीच्या काळामध्ये जात्यावर ही बाजरी सडली जायची आणि किंवा त्याला आपण कांडून घेणे सुद्धा असं म्हणतो। तर बघा, अशा प्रकारे म्हणजे एकाचे 2 तुकडे किंवा थोडेसे अजून बारीक अशा प्रकारे आपल्याला बाजरी सडून घ्यायची आहे मिक्सरमध्ये। आता ही बाजरी मी एका टोपमध्ये काढून घेतलेली आहे। तर आता आपण सांडगे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया। इथे मी अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे। इथे 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेत, त्याही मी अशा बारीक ठेचून घेतलेल्या आहेत। इथे आपण साधारणतः 2 छोटे चमचे लाल तिखट वापरलेलं आहे। त्याचबरोबर आपल्याला इथे चवीनुसार मीठ वापरायचे आणि इथे आपण 1 मोठा चमचा जिरं वापरले। तर जिऱ्याच्या जागी तुम्ही जिऱ्याची पूड सुद्धा वापरू शकता। त्याचबरोबर इथे मी 2 ते 3 साधारणतः मीडियम साईजच्या चमच्याने तीळ वापरलेलं आहे। तर आपल्याला हे सगळं साहित्य बाजरीचे सांडगे बनवण्यासाठी लागणार आहे। तर चला, सगळ्यात अगोदर एका कढाईमध्ये आपण तेल टाकूया। तेल गरम झालं की मग त्यात आपल्याला जिरं ॲड करायचं आहे। जिरं तडतडलं की मग आपण त्यात लसणही टाकूया। लसण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण यात तीळ, लाल तिखट आणि आता आपण यात बारीक गॅस करूया थोडासा, म्हणजे मसाला वगैरे जळणार नाही। आणि आपण यात आता पाणी ॲड करूया। तर पाणी इथे आपल्याला पाव किलोच्या बाजरीसाठी मिनिमम 4 ग्लास पाणी लागलेलं आहे मला। आणि पाणी थोडंसं कमी टाकायचं, लागेल तसं तुम्ही गरम पाणी करून त्यात ॲड करू शकता। म्हणजे बाजरी शिजली का नाही हे आपल्याला जसं लक्षात येईल त्याप्रमाणे तुम्ही पाणीसुद्धा ॲड करू शकता। चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, म्हणजे छान लागतं। बरेच जण याच्यात शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकतात, म्हणजे शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून सुद्धा टाकतात। आता आपण ही जी बाजरीचं पीठ करून घेतलेलं आहे ते आपण आता सुपामध्ये टाकून अशा प्रकारे पाकडून घेऊया, जेणेकरून यात जे काही गोंडर असेल बघा अशा प्रकारे निघून जाईल आणि अगदी व्यवस्थित आपल्याला बाजरीचं पीठ इथे मिळेल। तर अशा प्रकारे
आपल्याला हे पाकडून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे सूप नसेल तर तुम्ही एखाद्या ताटामध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये सुद्धा अशा प्रकारे पाकडू शकता. जसं आपण नॉर्मली बाकीचे पदार्थ पाकडत असतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पाकडून घ्यायचे आहे. म्हणजे व्यवस्थित आपल्याला इथे बाजरीचे पीठ मिळून जाईल. बघा हे जे गोंडर आहे ती पूर्णपणे निघून जातं. आता आपण या पाण्याला उकळी आलेली आहे आपली, तर आता यात आपण जे बाजरीचे पीठ करून घेतलं होतं मिक्सरमध्ये ते आता यात ॲड करूया. तर पूर्वीच्या काळी की हे जी बाजरी आहे ती जात्यावर सडली जायची किंवा जी कांडून घ्यायची, पण हल्ली जर जातं नसेल तर मग आपण मिक्सरवर अशा प्रकारे झटपट हे कांडून घेऊ शकतो. तर बघा अशा प्रकारे आता आपण ते बाजरीचे पीठ शिजवणार आहोत. सध्या तुम्हाला हे पीठ थोडंसं पातळ वाटेल, पण हळूहळू हे घट्ट व्हायला लागेल. आणि तुम्हाला असं वाटलंच की जर यात पाणी कमी वाटतंय किंवा अजून बाजरी शिजली नाही आहे, तर अशा वेळी गरम पाणी करायचं आणि त्यात थोडं थोडं सोडत जायचं. पण बाजरी पूर्णपणे शिजली पाहिजे. तर असे बघा आपल्याला ह्या बाजरीमध्ये अजून थोडा वेळ घट्टपणा आला पाहिजे. तर आता आपण यावर झाकण लावून एक 5 ते 10 मिनटं शिजू देऊया, म्हणजे छान याचा गोळा तयार होईल. कमीत कमी एवढी बाजरी शिजायला एक 15 ते 20 मिनिट आरामात लागतात. गॅसची फ्लेमवर डिपेंड करतं, थोडासा वेळ कमी जास्त होऊ शकतो. इथे बाजरी पूर्णपणे आपली शिजली आहे तरी मी याला झाकण लावून एक 10 मिनटं वाफेवर ठेवून देणार आहे आणि गॅस बंद करायचा. 10 मिनटानंतर हे पीठ मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता स्टील पीठ खूप जास्त गरम आहे आणि आपण या वेळेला सांडगे नाही घालू शकत. तर हलकंसं थोडं थंड होऊ द्यायचं, जेणेकरून हातात आपण ते बाजरीचे पीठ घेऊ शकू एवढं आपल्याला ते थंड करायचं आहे. आणि इथे मी एक कॉटनचा रुमाल घेतला आहे, त्या पाण्यात बुडून असा ओलसर करून घेतलेला आहे. आता यावर अशा प्रकारे आपण सांडगे घालून घेऊया. तर हातात पीठ घेऊन मुटका करून घ्यायचा आणि अशा प्रकारे सांडगे घालून घ्यायची. तर याला सजगुऱ्याच्या खारुड्यासुद्धा म्हणतात. तर मराठवाड्यामध्ये आमच्या भागामध्ये म्हणजे लातूर भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा वाळवणीचा पदार्थ बनवला जातो. आणि जेव्हा हे बाजरीचे सांडगे वाळले जातात ते अतिशय खमंग लागतात, कारण लसणामुळं खमंगपणा यात येतो. बघा अशा प्रकारे मी कपड्यावर घालून घेतलेले आहेत. तर याच पद्धतीने जर कॉटनचा कपडा नसेल तर तुम्ही सुपात सुद्धा घालून घेऊ शकता. त्याच प्रकारे तुम्ही एखाद्या स्टीलच्या परातीमध्ये किंवा मोठा असा ट्रे असेल तर त्या ट्रेमध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारे सांडगे घालू शकता. फक्त छोटे छोटे घालायचे, म्हणजे वाळून ते थोडे साईजला लहान होतात. तर या हिशोबाने तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही सांडगे घालून घ्या आणि 3 दिवस आपल्याला हे सांडगे उन्हात वाळवून घ्यायचे आहेत. तर बघा 3 दिवसानंतर हे सांडगे पूर्णपणे वाळलेले आहेत. अशा प्रकारे आपले बाजरीचे सांडगे खमंग कुरकुरीत हे सांडगे होतात आणि वर्षानुवर्ष हे सांडगे चालणारे आहेत. तर तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा. अजून कुठले डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.